तर दुसरा एक प्रश्न आहे. श्री स्वामी समर्थताई, मी माझ्या लग्नासाठी 4 वर्षापासून मुलगी पाहत आहे. पण योग्य स्थळ भेटत नाही. गुरुवारी स्वामी मंदिरात जातो, जप करतो. पण माझी इच्छा स्वामी कधी पूर्ण होईल? स्वामी माझी इच्छा कधी पूर्ण करतील? असं त्यांना म्हणायचं आहे. प्लीज काही सोल्युशन द्या. मला स्वामीवर पूर्ण विश्वास आहे. स्वप्नील राऊत या दादांनी सुद्धा हाच प्रश्न विचारलेला आहे लग्नाच्या बाबतीत. तर या दोघांसाठी काय उपाय? तर लग्नासाठी खास उपाय आपल्याला त्यांना सांगता येईल आपल्याला. पहिली गोष्ट तर तुम्हाला ही करायची आहे, हनुमान चालीसा करायला सुरुवात करायची आहे. पहिली गोष्ट, हनुमान चालीसा करण्याच्या अगोदर तुम्हाला कालभैरव अष्टक जे आहे ते म्हणायचं आणि त्याच्यानंतर हनुमान चालीसा पाठ करायचं आपल्याला दररोज नित्यनेमानं सुरू करायचं. आणि दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे, घरामध्ये कलश आणि त्याच्यावरती पानं आणि वरती नारळ, कलश बनवायचा आपल्याला. आणि त्या कलशाच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आपल्याला. आणि ते कलश अशा ठिकाणी ठेवायचं आहे, दिवसभरातून आपली जिथून वावर असतं सतत आपल्या नजरेला पडायला पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला कलश ठेवायचं. आणि घरामध्ये तुम्हाला स्वस्तिक बनवायचं आहे. आपण जे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला विधी आहे, पहिला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. हळदीचं आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण बनवून आपल्याला घरामध्ये स्वस्तिक बनवायचं आहे. हे 2 उपाय तुम्हाला करायचे. तिसरा उपाय, प्रत्येक गुरुवारी आंघोळ करत असताना, दररोज केलं तरी चालते, विशेष करून गुरुवारी लक्षात घ्या, गुरुवारी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद टाकायची आणि ओम द्राम दत्तात्रयाय नमः, स्क्रीनवरती तुम्हाला मंत्र दाखवला जाईल, त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचं 5 वेळा आंघोळ करत असताना, अंगावरती पाणी घेत असताना जप करायचं. आणि तुम्हाला गुरुवारी विशेष करून पिवळे वस्त्र घालायचे, जसं पिवळे शर्ट असेल किंवा तुम्ही महिला असाल तर पिवळी साडी किंवा पिवळा ड्रेस तुम्ही घालू शकता. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आणखी एक ह्याच्यामध्ये प्रभावी उपाय हा आहे की अक्कलकोटला जर कधी तुमचं जाणं झालं किंवा गाणगापूरला जर कधी जात असाल तुम्ही, तर जाताना सोबत तुम्हाला 6मुखी रुद्राक्ष घेऊन जायचं आहे. रुद्राक्ष ओरिजिनल असेल याची खात्री करून घ्यायची तुम्हाला. ओरिजिनल रुद्राक्ष तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. आणि त्या ठिकाणी स्वामींच्या चरणावरती स्पर्श करून किंवा वटवृक्षाला स्पर्श करून ते रुद्राक्ष घेऊन यायचं आहे आपल्याला आणि गळ्यामध्ये धारण करायचं. विवाहाच्या संदर्भातल्या जेवढ्या समस्या असतील तेवढ्या समस्या संपून जातील तुमच्या. आणि तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे, जर शक्य असेल तर स्वामी मंदिरामध्ये किंवा इतर कुठेही वडाचं झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे त्या ठिकाणी वडाची. आणि स्वामी समर्थ त्या वटवृक्षामध्ये उभे आहेत, आशीर्वाद देत आहेत, अशी भावना करायची, प्रार्थना करायची, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, स्वामींना प्रार्थना करायची आणि लग्नामधील सर्व बाधा दूर करा अशी प्रार्थना करून, विनंती करून त्या वटवृक्षाला आपल्याला 108 प्रदक्षिणा करायच्या. आणि हा उपाय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 108 प्रदक्षिणा वटवृक्षाला करायची. तुमच्या जेवढ्या काही समस्या असतील, अगदी इथंपर्यंत की लोक जे एकमेकांचे पाय ओढणं किंवा एकमेकाबद्दल काहीतरी उलटसुलट शिकवणं असे प्रकार होतात आणि लग्न मोडण्याचे जे प्रकार होतात, अशा प्रकारावर सुद्धा आळा बसतो ह्या उपायाने. तर हे उपाय तुम्हाला करायचे आहेत. वैवाहिक याच्यामध्ये जेवढ्या समस्या असतील तेवढ्या दूर होऊन जातील. आणि व्यावहारिक दृष्टीने जर ह्या गोष्टीकडे आपण पाहायला गेलो, लग्न का होत नाही ह्या समस्येच्या मुळाशी जर गेलो तर आपणच केलेली चूक आहे, माणसानेच केलेली चूक आहे, माणूसच भोगत आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, जे मागं स्त्री भ्रूण हत्या झाली, मुलींना पोटामध्येच आईच्या मारून टाकलं, आज त्याचेच परिणाम सगळे लोक भोगत आहेत. त्यांच्याच पुढच्या पिढीला हे सर्व आलेलं आहे. किंवा माणसानेच केलेली चूक आहे आणि ते माणसालाच भोगावं लागेल. मानवाने केलेली चूक आहे, निसर्ग मानवाला भोगायला लावतो. तर याच्यामध्ये आपलंही कुठलं तरी प्रारब्ध कटत आहे किंवा आपण कुठलं तरी प्रारब्ध संपत आहे आपलं, अशी भावना ठेवा. आणि जास्त त्रासून न जाता हे उपाय करा, तुम्ही स्वामींना प्रार्थना करा आणि सर्व काम तुमच्या मार्गी लागतील. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. 10 वर्ष झाली सासऱ्याच्या घरी गेले की भयानक स्वप्न पडतात. सासरे दारू पिऊन धिंगाणा करतात. घरात पाहुणे पण थांबत नाहीत. मुलं नाहीत त्यांना. तर रुपाली सुनील असं त्यांच्या आयडीचं नाव आहे. त्यांनी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्यांच्यासाठी काय उपाय? तर याच्यामध्ये काय आहे, आपल्या पतीकडून जे पितृदोषासाठी आपण जे सांगितलेलं आहे ते उपाय करून घ्यायचे. त्यांच्याकडून पंचाहुती घरामध्ये सुरू करा, घरामध्ये आरती सुरू करा. आणि मूल होण्यासाठी आपण उपाय सांगितलेले आहेत. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि ते उपाय तुम्ही करू शकता काय. आणि तुमची कुलदेवता जी आहे त्या कुलदेवतेला एकदा जाऊन त्या ठिकाणी अभिषेक करून या कुलदेवतेचा. कुलदेवतेला चुकीसाठी क्षमा याचना करून या आणि स्वामी सेवेमध्ये खंड पडू देऊ नका कधी. पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. अमावस्येला खूप त्रास होतो. प्रतीक घाड या दादाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की त्यांना प्रत्येक अमावस्येला काय ना काय त्रास होतो.
तर याच्यावर काय उपाय? तर याच्यामध्ये काय आहे, पहिली गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की तुरटी घ्यायची. अमावस्येला जे त्रास होतो ना, तो प्रकार खूप विचित्र असतो. तुरटीचा खडा घ्यायचा आपल्याला आणि काळ्या कापडामध्ये बांधायचं त्याला आणि घराच्या बाहेर कुठेही टांगून द्यायचं त्याला. अमावस्येला हा उपाय तुम्हाला करायचा म्हणजे करायचा आहे. म्हणजे अमावस्या अजून 4-5 दिवसावर आहे म्हणताना हे करून ठेवायचं तुम्हाला. आणि प्रत्येक अमावस्येला आणि प्रत्येक पौर्णिमेला पितृतर्पण करायचं घरामध्ये. तर्पण कसं करायचं याच्यावरती एक आम्ही छोटासा व्हिडिओ घेऊन तर सर्वांच्या समस्या त्याच्यातून सुटून जातील. पितृतर्पण करायचं तुम्हाला प्रत्येक अमावस्येला आणि प्रत्येक पौर्णिमेला पितृतर्पण करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, अमावस्येच्या अगोदर आणि नंतर 5 दिवस, अगोदर 5 दिवस नंतर 5 दिवस ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. 5 दिवस अगोदर, 5 दिवस म्हणजे 10 दिवस जे आहेत ते 10 दिवस पूर्ण सातत्यानं तुम्हाला जप चालू ठेवायचं आहे. आणि काळ्या कुत्र्याला तुम्हाला भाकरी खाऊ घालायची आहे किंवा कुठलेही पक्वान्न त्या कुत्र्याला खाऊ घालायचे किंवा कुठलेही गोड पदार्थ त्याला खाऊ घालू शकता तुम्ही. हे तुम्हाला करायचं आहे प्रत्येक अमावस्येच्या अगोदर 5 दिवस आणि नंतर 5 दिवस. आणि त्यानंतर आणखी एक गोष्टीची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे की आपल्या घरामध्ये काळे वस्त्र जे आहेत ते राहू द्यायचे नाहीत. काळे कपडे अंगावरती घालायचे नाही तुम्हाला. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे सर्व जर उपाय तुम्ही कराल तर तुमच्या सर्व समस्या दूर होतील. अमावस्येला जो त्रास होतो निगेटिव्ह एनर्जीचा, तो त्रास पूर्णपणे बंद होऊन जाईल. आणि नित्यनेमानं हनुमान चालीसा आणि दत्तभावानी करायला सुरुवात करा. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, खूप छान उपक्रम आहे, मी जमेल तशी सेवा करते, खूप मानसिक त्रास होतो, कृपया घरातील वातावरण शांत राहावे यासाठी काय करू, असं ताईंनी विचारलेलं आहे. रंजना शिरवडकर या ताईंचा हा प्रश्न आहे. पुढे एक प्रश्न आहे, मुलीचा डिवोर्स झाला आहे, ती तिच्या मुलासोबत माझ्या इथे राहते, मुलाचं लग्न झालं आहे, सूनही खूप छान आहे, मुलीच्या स्वभावामुळे भावा बहिणीचं जमत नाही, असं त्यांचा प्रश्न आहे. हे दोन्हीही प्रश्न रंजना शिरवडकर या ताईंचे आहेत. तर स्वभावासाठी आपण सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये स्वयंपाक बनवताना त्या मंत्राचा जप करायचा तुम्हाला आणि पाणी सुद्धा त्या मंत्राने हे करून आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं. तर ज्या पण गोष्टी अशा निगेटिव्हिटीमुळं किंवा वैचारिक निगेटिव्हिटीमुळं होत असतात त्या सर्व गोष्टीवरती नियंत्रण येईल. सात्विक ऊर्जा तयार होते आणि ते अन्नाद्वारे त्या पाण्याद्वारे त्या व्यक्तीपर्यंत पोचली की त्याचे विचार शांत व्हायला लागतात. स्वभावासाठी, घरातील परिवारातील व्यक्तींच्या स्वभावासाठी हा उपाय अत्यंत रामबाण आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जो त्रास होत आहे त्यासाठी तुम्हाला पंच आहुती घरामध्ये सुरू करायची आहे. पंच आहुतीमुळे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होऊन जातील आणि घरामध्ये नित्यनेमानं स्वामींची आरती सुरू करा, दत्त महाराजांची आरती सुरू करा, सर्व समस्या दूर होऊन जातील.